काय करते रे? आता जेवण केलं, घामाघूम झाली बाबा. काय मस्ती भाजी बनवली खास. मग एवढं शिकली तरी कुठं रे तू शिकली कुठं म्हणजे? स्वयंपाक करा? माझी आई आहे ना, खूप भारी जेवण बनवते. आचारी होती का? नाही हो, मला वाटलं आचारी होती का? माझी आजी पण मस्त जेवण बनवायची. तर माझी आई पण चांगली जेवण बनवते. नाही नाही, मग तिला काही शिकून शिकून काही काही आई बापा आचारी राहत त्याला तिला उसर राहते. आता सवय झाली आहे ना, रोज बनवायलाच लागतं घरामध्ये, सकाळ संध्याकाळ. मग पोरांना सकाळी डबा वगैरे असतो, मग चांगलं चांगलं करून द्यावंच लागतं. आणि नाहीच काही कळालं ना, तर आपला युट्यूब आहे, त्याच्यावर बघून करायचं जेवण. नाही नाही, ते नाही वरिनर, ते वरिनर असं पाहून जर करायला लागला ना ते जमत नाही. मग पाहण्यात स्वतः करण्यात फरक राहतो. फरक राहतो, आसमानी फरक राहतो. आणि हाताला पण चव राहते ना. तो आता लयच एकच काही डिरी वाढत चालली. हो ना. मग जरा सकाळी पळायला जायचं ना. मग पळायला जायचं ना काय सकाळी. करायचं पळून? मला कुठं आता काय, मला कुस्त्या करायच्या. नुसतं जरी नाही केलं तरी स्वतःची आरोग्याची तुम्हाला पाहिजे ना काळजी. आरोग्य माग केले रे, तू नको लोड घेऊ एवढं. बरं जाऊ दे, लग्न झाल्यापासून मला सुई मारली का? नाही, बिलकुल नाही. दगड आहे दगड. फुकट दगड मला काय? एवढं माग नव्हती येत. हो ना. परत काय गेलं तुझ्या बापा पुढं आमच्या मात्र शब्दाचं गेला. नाही ते तुला काय असं घरी भेटता. गप्पा बसा. जसं काही लय उजेड पडलाय तुमचा. लाईट बंद करावी आणि तुम्हाला उभं करावं मध्ये. वा. माग गुण आहे गुण. हा, बरं किती लोक मला फोन करतात. काय तुमची जरा उंची जरा चांगली आहे बस, बाकी काय नाही. नाहीतर मला काय एवढे खास पसंत नाहीये तुम्ही. नाका तोंड चांगलं दिसत नाही का? हा, बरं आहे, बरे आहेत म्हणजे. मला तर जेव्हा लग्न नव्हतं व्हायला ना, तर माग पुरी पाहून लय हसायच्या. का? लय हसायच्या. हसत होत्या कारण लग्न जमत नव्हतं म्हणून. नाही नाही, लग्न लय मागणी यायचे मला, पण नाकारलं मी असं. नाकारलं तुम्ही. बरं कोणता फोन मी नव्हता का? नाही नाही, फोन कोणाचा येणार. तुम्ही गेल्यानंतर मग मी एकटीच घरात असते, घरातले काम करून मग दुपारी जरा झोपते. मग कटाळा आला नाही, बोर झालं सारखं वाटतं. कोणी पाहून द्या रावळे जाय ना. नाही तर पहिले काय पाहुणे, रोज कोणी ना कोणी पंक्तीला पाहुणा लागतो मला. माझ्या पंक्तीला पाहुणा आहे त्याशिवाय मला जेवण जात नाही. मग आता मी आहे ते जेवण जात नाही का? आता एवढं पोट भरतं जेवण तर म्हणता की जेवण चांगलं झालं, असं तसं नाही म्हणतात. नाही, फरक आहे. पंक्तीला पाहुणा लागतो, जुन्या लोकांनी म्हणे. ते तर आहे. पंक्तीला पाहुणा आता म्हणजे गप्पा चालत, जेवण चालत, कुठची माहिती कुशाली सगळं माहिती होत चालत. हो. आणि आपलं दोघांचं काय, फक्त आपल्या लग्नाचं गुण सोडून आपलं दुसरं काय माहिती. मग कुठेतरी बाहेर जाऊया ना आपण फिरायला. काय वैर आली का बाहेर जायचं फिरायला? तुमचं तर एक नेहमीच असतं, कुठं बाहेर जायचं म्हटलं इकडे नको तिकडे नको. लग्न झाल्या बाहेर झाला मजा राहते. त्या टायमाला तो काय पाहायला लागलो, तुला चालता येत नव्हतं. तुमच्यात ना सगळे गुण चांगले आहेत, फक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये रस नाही बस. बाहेर जाण्यामध्ये नाही, पिक्चर बघण्यामध्ये नाही, कुठे मार्केटला एकत्र जायचं तिकडे नाही, शॉपिंग तिकडे जायचं नाही. मला रस तीनच गोष्टी, मला तीनच गोष्टी, एक खाणं, एक झोपणं आणि एक काम करणं. हे तीन काम आवडतं आपल्याला, इतर काम नाही आवडत. पण जर बायकोचा पण विचार करायचा ना. बायकोचा विचार करतोय ना. बरं तुला काय कमी पडलं? काय कमी नाही. अरे बायकोला सगळंच भेटलं आणि प्रेम जर नाही भेटलं तर सगळ्या गोष्टी शून्य आहेत. आता तू मला रिकामी आत येईल की त्याच्या मागच्या रविवारी तुला 25 किलो बटाटे आणून दिले, काय कवर येईल? बटाटे आणून दिले आणि नंतर मला म्हटले काय त्याचे वेफर कर, ऊन पडले म्हणून. हे असं आहे तुमचं, एक एक काम मला वाढवतं बस. बरं येऊ का मला तुम्ही चक्कर मारू? मला काय असं वाटतं माहिती का, काही 2-3 दिवस कुठे देवदर्शनाला जाऊया. देवदर्शनाला कशाला जात्या दूर निडत पंढरपूर. ज्या बायना मालकाच्या मानापासून जर पाय पडली ना, तर तिला पांढरंग जागोच भेटतो. आणि त्या बायकोला जर एवढं सगळं करून सुख नसेल भेटलं, तिने काय करावं? सुख आहेच ना. तू कुठं दुखाच आहे? तुला दुख आहे का काही? हेच तुमचं चुकतं, हेच मला आवडत नाही. कुठे कुठे जायची माझी इच्छा असते, घरामध्ये गाडी असून तुम्ही मला कुठे घेऊन जात नाही. गाडी आहे पण खडं पेटलं पैसे गाडी बसती. महिन्यातून एका दिवस गेलं तर काय फरक पडला? जरा जाऊ रे माझ्या दिवशी बाजारला घेऊन आणू बोंबील चुकून. ते तुमच्यासाठी, फक्त मला करून घालण्यासाठी बस. बोंबीला आणूया म्हणे, जा. नाही तर चल येऊ मळ्यातून जाऊन. आता एवढे उन्हाचे आणि मी मळ्यात येणार आहे आता. त्याला ते मेंढ्यावाले लेवाय त्या दिला, इकून मेंढ्या तिकून मेंढ्या, मग मला चक्कर मारू का? जा. ते कुतडे ना, तो बिंग फार उकरून टाकला कुतडेने.
मग तुमचं लक्ष कुठं होतं? आता लक्ष काय मी का त्या कुत्र्याला राखा राहू का? ते मेंढ्यावानी कुत्रे मेंढ्या कुठून कुत्रे त्या गाडीमुळे ना खड्डे करते नेऊन येऊ का? जा, असा पण माझा मूड ऑफ केलाय. काय झालं तुझ्या मुलाला? कुठे फिरायला चला गाडी घेऊन, तर ते काय नाही बाजाराला चालतायत. ज्या दिवशी लय पाऊस चालू झाला का मग त्या दिवशी जाऊ. आता उघड माहिती मला म्हणे पावसाचे जाऊ. आता पाऊस चालू झाला का म्हणणार अरे खूप पाऊस आहे, कुठे गाडी अडकेल, असं होईल तसं होईल. अपेक्षा करणंच वाया. आयले कापूस गाडीच्या शिटाचा निघाला का नाही कुशनचं. आयले कुशन आहे ना. काय चाललं बाबूराव? काय नाही हो बसलं. हा का? काय म्हणतो काय होत तो चेहऱ्यावर तेजच गेला बाबा. आता मला तर आता ते जायला कसं आहे माहिती भाऊ. हा. आता जवळजवळ 5-6 वर्ष झाली बाईकडे जाऊन. हा ना. मन असं फ्रेश नाही राहत मावर. आयले खरं असं व्हायला नव्हतं लाद रे बाबूराव. चालायचं आता आजारामुळे गेली. हा ना. ते पोरं होऊन गेले एवढं बरं झालं टापा हा ते भारी काम झालं. मग काय बायले ताण काय बी होती पण आयला वर्षात पोर हा तुम्ही 3-4 वर्ष तर गणमत केली ना 4 पोरं काढून ठेवले. हा बरं ते लय मोठं दिसायला आलं पोरं बी. मग ते बी लग्नाचं दिसायला आता मोठं परिवार लागणार आलंय ना. हा ना. पण काय रे बाबूराव कसं काय काम चालू तुझं? काम काय आता शेतीत काम करायचं टाइमपास करायचं बाकी काय करायचं. हा का? तुला आठवण नाही येत? घ्यायचं आठवण येते पण आता करतो कोणाला सांग. मला तर बायपेक्षा एवढं करमत नाही भाऊ. आता तुला आहे भाऊ आता आता मग गेला नाही ना मी करून घेतली असती. त्याला कळत भाऊ. बरं का बाबूराव? हा? करून घेतली असती. हा ना. हा मला कसं आहे माहिती का ताडोप केली असते मी. हा बरोबर. कारण ह्या बाय भाऊ हर एक कामाला बाई माणसाची गरज पडते. नाही बाय माणूस बाबा घरात पाहिजेलच. सकाळी उठल्यापासून तर झोप लागेपर्यंत बाईची गरज पडते. हो मग बरं मला कसं आहे माहिती की काही लागलं बायको, काही लागलं बायको. काय आता ते पोर आहे ना भाऊ. स्वयंपाक पाणी कोणाला जमत नाही आम्हाला. हा. त्या पोराला सगळं बाहेर वडे पाव आणा कुठं रेडीमेडा शेवभाजी आण रोट्यान राईस आण. नाही रे पण तू एखादी म्हातारी करून गेल पाहिजे. अरे पण आता एवढे पोर आहे या पोरा कोण देतं बाई भेटेल नाही कधी गरजू. याच ठिकाणी पाहिलं भाऊ. नाही भाऊ काय कुठं ट्रेड लागा ना. आता तुला एक सांगू का आता माई मेवणी हा तू का ती चंपा चंपा गेलो ते वर्ष 12 महिन्यातून जर गेलो ना 2-3 दिवस मुक्काम जर ठोकला ना मन भरून जात तू झाला. मन भरून जात मन हो डायरेक्ट. हा ना. फक्त पाहुणा म्हणून जायचं. हा बायको समोर आणायची आपली. एवढं बरं आहे. बस आपली मेवणी खुशाई करते आपल्याला सगळ्या काय. आली म्हणजे डायरेक्ट आरती करून आली. हा, बस, बस, बस. आरती म्हणजे पुरीच समजायची. काय एवढं बरं आहे. एवढं आहे झालं. जाडू काय म्हणत नाही का? त्यावेळेस ती नाही ना तिच्या बहिणीची ना तिला लय दया माया मेवणीला का बा दाजीचं कसं होईल काय काम होईल. करता येऊ दिल नाही बा. तिनं ज्यावेळेस 13वा झाला त्यावेळेस तिने मला सांगितलं होतं कानात का दाजी तुम्ही काही काळजी करू नका. आता काही बायको काही करू नका. अच्छा 4 पोरं आहे यांना सांभाळा आणि तसं काय वाटलं तर येत जा पाहुणपणानं आपल्याकडं. तुम्हाला नाही करमलं काही तर असं राहायचं 4-2 दिवस. हो एवढं नाही दादा मेवणी मला अशी मेवून होय ना मी जर ती साडी गेलो असतो. हा नाही पण दिसाल कसं आहे साडू लय अवघड आहे. हा का? डाव- पाहायला म्हणजे साडू एवढं अवघड असून सुद्धा ती एवढी जीव लावी. हो दादा भारी गाडी मग मी समजून जाणार नाही. हा ना. तुम्हाला सांगतो जर मुक्कामी राहिलं जेवण बिवण केलं तुझा पंचिडच. पहिलं मला हातून टाकून द्याला अरे मेवणी. मग ते दोघं नवरा बायको आता शेवटी नवरा बायको हा ते ते गप्पा मारणारच. आता गप्पा मारणार ते दोघं बिचारे. तुझा त्यांचे गप्पा ऐकून तुझा जीव एवढा होत असेल. आता बे काय ते तोंडा पाकरू घ्यायचो पण मी सगळं ऐकायचो. हा ना. झोप नसेल येत वावर तुला. नाही गं, नुसतं उलट पालट त्यांची सुळबुळ चालू राहणार. हा पण मग तुला सांगत साबा मग ती बिचारे नवऱ्याला काय म्हणते बरं आता झोपा किती टाइम झालाय बा असं. पण तुला सांगतो ते आता झोपलं का केलं राहायचा शेतात काम करत थकायचं आणि ते गेला का झोपी मग मेवणी बरोबर बाथरूमच्या निमित्तानं मला असं धक्का द्यायची दाजी उठाला भारी वाज तुला सांगतो 2-3 तास आमच्याच गप्पा भारी भारी. हा लोकार गोरायचा मग जाऊ दे मग तुला सोय आहे ना. जाऊ दे मग मेवणीचे पाय देऊ पाणी प्याव. लय भारी दिसायला लय भारी. हो तिच्या बहिणीची मला आठवणी जेवून देत नाही. तिचं बोलणं तर लय गोड झालं सकाळी फोन तिचा ते म्हण दाजी काय करताय काय नाही येणं जाऊन मला म्हणे या नसेल करमत घरी
अरे म्हणलं पोरायचं लय ते होत सांगा त्यांना. बरं मी काय म्हणतो, ते साडू वारी बिरी नाही जात का? तू आलं ते वारीला का जात हो, त्याला बॉम्बले दिसतो बॉम्बले. मारण्याचं काम आहे त्याला, हा का? परपंच सुटत नाही, हा. पक्या जीव घाले. नाही पण एक काम कर बाबा, चक्कर मारून आत. नाही आज नाही जाणार आहे मी, वातावरण लय भारी. नाही जाणार आहे. हा पण कसं संध्याकाळच्या आवाज जायचं, हा का? दिवसभर गेला की काय होतंय हा. मग त्यानं मग ते कामावर जात नाही. आई संध्याकाळी मुक्कामाला हा. मग जाय म्हणणार नाही पाहुणा. कसं म्हणले येडो का आज कधी संध्याकाळच्या टायमिंग जायचं. आईला सहा एक वाजता. डोकं आहे बाबा नाही. तुला. हम्म. सकाळी तिला फोन केला पण मग आपण लगेच निघायचं का. हा. बरं मी आलो कसं होतं माहिती का, हा ते तुझं पणायचं बाकी आहे म्हणे, फोन केला होता तुम्हाला. हा मग देऊ का तेवढं फोन मारून देऊ का? बरं मी काय आता तेवढं तो एक कराय ना हा. तेवढं फनून दे बरं आणि तेवढं पेरून नाही देतो आता ना. बरं चालेल. हा हा हा. कुळीत पे कुळीत कुणीच नाही रे हा. त्याला आजकाल कुणीच कोणी करीत नाही ना. नाही कोळ झालंय भाऊ. हा ना. अरे शेंगोळ्याला हा. तुला सांगतो कोळ शेंगोळ्या अशा आवडीने खातात लोक, हा. तेवढा एक एका कुळीत करू दे. बरं बरं, गावात कोणी कुलताचं एक झाड लाईत नाही आणि तू डायरेक्ट एक एक. हा बरं बरं चाल, पेरून नाही देतो जे आता. पेरून हा हा बेचं कसं काय करू? बी ना पोरा कुठे मोठ्या हा का? त्याला शेंगुळ्याकडून शेंगोळ्या आयला तू पोराचं नाव शेंगुळ्या ठेवलं. बायकोला आवडायचं हा ना. तेव्हा शेंगोळ्याचं नाव ठेवू. बरं बरं देतो तेवढं करू ना. हा शेंगोळ्या खूप बी घे हो, चालेल जे चालेल. पेरू बस चरसा मला दिला लागायला लावून आता एक एकर पोळीत पेरणार आहे. पेरून बिरून देईल आता काय घरी काही काम नाही. आता जावा आता मेवणी कर झाले आता 4 साडेचार वाजले, जाता करता 6 वाजते. मस्त 2-3 दिवस मुक्काम हाना आणि यावर निघून. आसमानीची आज मैं आ गई, जमाना है पीछे. काय अहो, भाऊजी तुम्ही? कुठे चाल मी काजलकडे चालली होती काय रे असं शॉपिंग करायला जरा. आता काजल का कालात बस आता तो दाजी आलाय न. फोन नाही काय नाही, डायरेक्ट आलात. सकाळी तो फोन नव्हता आला का काय बोलती. आपण तुम्ही संध्याकाळी येणार होतात ना? मग संध्याकाळी जा आता मग 5-6च्या दरम्यान आलो ना. आता म्हणजे मी विचार केला होता की जरा जाऊन काहीतरी वशट बिशट घेऊन येईल असं. तो नवऱ्याला पाठव पुढे जात बसती. आता आलोय आता काय किती दिवसातून आता गप्पा गोष्टी मारू. हा तो स्वतःहून बोलावलं की नाही आज. लयच उतावळे झालात बरं का तुम्ही, हा? होतं. गप्पा गोष्टी करण्यासाठी. अरे मग बरोबर आहे ना, तू सांग बरं तर कोण आहे माझ्या जीवाला सांग बरं. गॅस कटत नाही मला घरी, पण आता काय करू पोरं सोडून आता येत नाही सारखं आणि इकडे यावं तर तो नवरा राहत. हा आपण माझा नवरा काय बोलतो का तुम्हाला? नाही बोलत आता आपण नाही. एवढ्या गप्पा गोष्टी करतो, एवढे तुमचे खाण्यापिण्याची ठेप ठेवतो, तुम्हाला प्यायचं असेल तरी विचारतात ते तुम्हाला. मग नाही नाही, पण तोय ना बिचारा काय म्हणत नाही एवढं बरं. हा. त्याला माहिती आता साडूला बायको नाही काही नाही, येतोय राहतोय 4-2 दिवस, हम्म. पण आज काही माहित नाही ना होय. अजून तरी काही माहिती नाहीये हा. आणि माहिती पण पडू द्यायचं नाही. पडून द्यायचं नाही जरा, हा द्या ठेव. हम्म. जे चाललंय ते चालू दे व्यवस्थित. हा. हा नाही तर मग बायको करायला केली ना हम्म. तर पोराचे लय हाल होतील मग. अहो नका हो, माझ्या काय बहिणीची पोरं आहेत, मलाच वाईट वाटेल मग. हा मग ते होतं. आणि तसं पण आता तूच म्हणली की नाही मला 13 दिवशी हा मग तिचा निवत पाणी केला आपण. हम्म. तूच मला कानात काय म्हणा दाजी हा बघा तुम्ही काय आता लग्नाच्या मागं पडू नका, मला माहितीये. तुम्हाला काय लागेल ना तर तुम्ही मागे येत जा म्हणली होती नव्हती. हो. आणि मग मी तोच शब्द पाळला. हा हा. नाही करायची त्या बायको बाबतीमध्ये म्हणलं तुम्ही पक्के आहेत. मग. आणि तू शेंगोळ्या पोऱ्या पाहिला केवढा मोठा झालाय. हो बाई, हा? ते पण आहे. बरं आता पोरी जेवण बनवतात का घरी? ती मोठी आहे ती हा ती बनवते आता. बनवते ना? बरं बरं, शिकली ती आता. चांगलंय. एकीचं मोठीचं लग्न लावून दिलं ना, मग थोडासा तुमचा भार कमी होईल. हा करू ना त्यांच्या ह्याला अजून थोडं शिकत आहे हम्म. असं हे शिकले म्हणजे थोडंसं मग ज्ञान आलं त्यांचं लॅप होतं आलं वाचता आलं ते त्याच्या मतलब पुरतं आहे की नाही. साड कुठे गेले त्यांना पाठवले वावरामध्ये आज. हा काय हा लवकरच गेले आज. त्यांना म्हटलं जरा संध्याकाळी सगळी कामं करूनच या म्हणून, असं मी त्यांना सांगितलंय. संध्याकाळी येतीलच ना. हा संध्याकाळी येतील ते. हा, मी आहे 2-4 दिवस आहे. आहे का? मग आता वर्ष तुम्ही नेहमी येताना तुम्ही तसेच म्हणता. वर्षाच आवरूनच जातो. हा? नाही रे. काय तुमचं पण नाही एक वर्ष खरंच. पण नाही. आता तुला माहिती आहे ना तुम्ही ना नेहमी तो येता. बहिणशिवाय मला होत कधी आली साडू? नमस्कार. आता 5-1 मिनिटं झाली. पाणी आणू का? नको तरी म्हणलं विचारला आल्या म्हणत रानात म्हणजे शेती काम चालू आहे. बरं आहे ना. हा बरं आहे बरं आहे. तुम्ही उशिरा येणार होते, सगळी कामं झाली वावरात. हा सर मला एक खत वाटलं सारखं झालं तर म्हणलं साडू काय
नाराज झाला का काय मावर का? नाही नाराज काय चालू पावर काय होते अरे 4 पोर हा, हा. शेती पाहायची तरी ते ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं का तेवढं एक राहायला पेरून घे आणि त्याला लावल्या कुळीत हे पेरायला काढले तुम्ही दिवस काढले लई दिवस का आता काय बाय वैराला नको दुश्मनाला नको माणसाने नवऱ्याने मारा बायकोने मारू नये पोराय करता तरी जागावा तुम्ही हार नाही पत्कारली नाही निघाले त्याच्यातून दुखण्यातून निघाले पोरायला आईने आठवून दिली मी आई एकत्रीचं दूध आणून पाजलं पोरायला बरोबर माहिती का काय रे? तुझ्या बहिणीच्या पोरायला हो हो मग नाही तुम्ही काढलं पोरांचे काढलं आणि एखाद्याला दम नसता काढला बायको करून घेतली असती बायकोच करून घेतली असती पण तुम्ही कसे तुम्ही राहिले दमदार नाही दीर्घ छाती दगड ठेवला ब्या म्हणलं बायको जर करा तर पोराची हाल होती बरोबर हा तुम्हाला आमचा सपोर्ट होतच नाही इकडून. तुम्ही नाही कारण तिकडे या आणि मी पण तुम्ही काळजी काय घेत होती म्हणायचे ना. हा? मी पण हा काळजी पोरायचे हो पोरायची काळजी घेतली मला नाही कर्म लागलं ना बिंदास इकडे जात 2 दिवस राहत मजेशीर नाही आले आता 2-4 दिवसच पोरायला सांगितलं तेवढं 1 एकर पेरला का त्याच्यात सांगितलं कुळीत पेरायला डायरेक्ट कुणीच हा ते खाली माळकंड रान नाही का आपलं तुम्ही लय आगाऊ माल केला अहो बरं ना कोळदाला किती भाव आहे नाही भाव आहे. हा शेंगोळे कोळदाचे अहो 50 रुपये प्लेट आहे नुसती एवढी हा. एवढीच प्लेट ही भेटत नाही पैसे देऊन सांगा बरं मग शेंगोळे भेटत पैसे देऊन नाही भेटती वापर भरलं ते करू म्हटलं बा काय का ना आणि तुम्हाला झाले ना तर डायरेक्ट 5-50 किलो घेऊन या बरं आहे का मी या काय म्हणते हा. त्यांना मच्छी आवडते संध्याकाळी मच्छी घेऊन या चला हा भाऊजी तेवढेच खुश होतील नाही का मच्छी काय नाही पाहिजे मिरची केली चालेल काय नाही ना असं कसं तुम्ही आता एवढ्या दिवसानंतर आलात मटन मच्छी खाऊनच जा तुम्हाला आवडतं पण माझ्या चालू हातचं साहेब जेवण. बनव चंपा आहे तसं बनवायचं आहे 2-4 दिवस मी काय का लगेच आज चालून लगेच मच्छी आणा बरं काहीतरी घ्या जेवण करा बा नाही स्वयंपाक करले का करायचं नाही करायचं मी म्हटलं तुम्ही आल्यावर सांगेल तुम्हाला काहीतरी मटन मच्छी आणायला आता यांच्यासाठी पाऊस पाहू द्या भाऊ मी तो लवकरच येणार होतो पण आज आहे म्हटलं ना सोमवार आहे हा नाही नका हम्म. मी आला तर ते नाही ना खायचं नाही काही व आधी ना साडू तोंड राखताना माय केली हा त्याच्यामुळे ना त्याला खाण्याची चव नाही मला खाण्याच्या बाबतीत काहीच वाटत नाही फक्त साडू. त्यांचं आपल्या पैसे आलं सुपर मन मान होतं. होतो बस हा. बाकीचे कवा साडू का जाईल कवा मिळून का जाईल बस नाही तुमची मिळवली आठवण गाडीची हा का सारखी आठवण गाडीची दाजी जेवले का नाही काय कसे आहेत बरं. कसे नाही करमत की नाही करमत बरं, ताईच्या फोन तुम्हाला आठवणी. सारखं चालू आहे तिच्या. हा विचार दाजी जेवले का हा, मग. पोरं शाळेत गेले का लय काळजी करते. काय भाजी बनवली मग सांगायचं बाहेरून आणलं काही टायमाला असं ते काय ते तुमचं सगळं आहे. हा. पण हाताने करायची पाळी की नाही, त्याचं नाही. कठीण झालंय हा? अहो आता पोर पांडे सुद्धा धुती नाही सांगा सगळं मॅच करायचं हाताने सांगा काय त्या करावं मोठीला शिकवायचं ना भांडे नाही, भांडे नाही. धुवायला तुमचं चुकायचं साडू तुम्हाला हाताने करायची गरज नाही हम्म. तुम्ही इथे जायचं डायरेक्ट इथून जेवण याचं बारसं ते जवळ आहे का येणं जाणं काय राहू तुम्हाला काय नुसतं बोलायला साडू सोपं नाही ते बरं इकडे येऊन न्यायचं बनवून मग येणं जाणं सोपं काय 70 किलोमीटर जायचं 70 किलोमीटर यायचं बरं नाही. लाईट येत 41 रस्त्याला किलोमीटर. ते पण मग गाड्या टायमिंग नाही राहते एवढं सकाळी म्हणजे विचार का 2 वाजता निघालोय तेव्हा 6 वाजता इकडे आलोय एखाद्या तुमच्याकडे. बाईला का नाही ठेवत जेवण करण्यासाठी मग नाही हो नाही 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 आता एवढं बाई- घरामध्ये 7 माणसं बाईपासून आहेत लांब बसली सांगा साडू बाईपासून लांब बाई बसली. जर स्वयंपाकाला जर ठेवली आणि तिने जर पाहिलं एवढे पोरं आहे हा हिला बायकोने जाळापाशी तू फुल येतो पगळतं, कसे बोलले? असं आहे त्यापेक्षा हा. चला ते वाढू चला हा चला मग मी डाळ भात असं पण बनवलंच आहे मग हा तोच का? खाऊन घ्या चल. या या ताटं वाढत अहो सोमवार आहे आज सोमवार काय आहे, नाही. हो. हा, खरं या. सोमवार. सोमवारचं नका हो साडू उद्या आहे ना मंगळवार आहे ना चल. उद्या वाटलं बोकडचं मटण आणा चल. हा. चला ना या भाऊजी या हो झोपून आता. अहो मी टाकते ना राहू दे मी टाकते काय नाही आता काही भाऊजी तुम्ही वरती झोपाल का नाही नाही, खाय आणि जो खाली झोप तू वरतो. मी वरती झोपू का बरोबर थांब थोडं साईडला एवढी दोघांसाठी मोठी टाकली तुला का काय बाका साडू नाही तुमची म्हणून डोकं लाईट कॅमेरा हा बरोबर ते पण आता कपड्याच्या गड्या घालावं लागत तिला पण मग काय ना माही मी तुम्ही दोघं तेव्हा नवरा बायको काय कपडे रात्री दिली कपडे लय घेतले हो. मग गारामाट झाले तू उलटी चटई हा. गारामाट खाली बस बस घ्या मग तुम्हाला काय उशाला द्या बा साडू मला गेलं गेलं कारण उशाला नसलं की मला आहे ना झोपच येत नाही गेलं काय एक टायमाला वरती झोपता का तुम्ही नाही नाही नाही. एक टायमाला पांघरायला नसला ना चंपा हा ते चालत मला पण काय आहे, उशाला लागत फॅन नको नको नका फॅन नका लावू. नको ते काय ते लय दडदड पुग्याचं तुला बिला करून उठायला लागत
बस मागच्या टाळाला मुक्कामी राहिलं साडे फॅन अकरा वाजले. फॅन लावला तुम्ही हा. ते दाड 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 वाजायचं नाही आता दुरुस्त केलं की फॅन. केलाय का हो. तरी जाऊ आला ना कुणी करा जाती गप्पा करता करता 11:30 पावणे 12 वाजले. आय, आय, आय. या बाबा थंडी वाजत असेल तर वरून. नाही नाही काय नाही काय नाही हो सकाळी तुम्ही पण जरा लवकरच उठा. डोळे उघडेच आहेत त्याचे. अरे तिकडे काय सरकू, डोळे उघडे आहेत त्याचे. अगं बाई गं. सावकाश सावकाश या. येऊन येऊन येणार कोण घड्याळाचं आहे. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. नको मला फटका द्या की बघा तेव्हा मला माहिती नाही मला तेव्हा पाव नाही तुला कळत नाही का. साडू साडू पुढे चंपी 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 हा ते पाहू ना बाथरूमला गेले बॅटरीची त्याला हा हा देते देते, तुम्ही झोपा झोपा मी देते. मा कधी मी बॅटरी आणून देतो. बॅटरी आणजा. हा 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 आणते आणते. नाही ते झोपलेले आहेत, ते दुसऱ्या रूम मध्ये झोपलेत, ते दुसऱ्या रूम मध्ये झोपलेत. हा तुम्ही झोपा. लाईट
साडू कधी साडू हाड ए कुत्रे कोण संते? अय, आह, हे एक वर काय गेला झोपायला ते काय काय हा, कुठं काय कोण काय हो साडू काय कोणाला झोप लागून गेली झालं म्हणजे तुमच्या हातून खाली का वर आहे? कुठं होता आपण हं? खाली होतो ना. खाली ते मला नाही कळालं वर चला कसं- बाहेर का काय मजा आली तुमच्या खवती. अहो बरं. असं काय करताय तो तोंड पडी शांत बस. काय झालं खालून वर माणूस काय काय आपा केला काय? अहो ते रात्री लाईट गेली होती ना हा म्हणून नाही आला तो. म्हणून तसं झालं असेल. लगेला उठलं हा मला वाटतं इकडेच झोपेल का आपण तरी मी विचार केला का साडू महिना आला का 8-8 दिवस 2-4 दिवस राहत याला कारण काय आहे? घरी पोरं सोरत टाकून तू इकडे येतोय ना. अहो पण तुम्हीच बोलत तू ना गप गाय तुला नाही माहिती. पाहतो नवरा तुला पाहिला माहिती पण तू ना येड्यात रूप घेती. बरं मी काय साडू आता काढता पाहिजे त्यांना आंघोळ बिंघोळ नाश्ता करू दे करी तिकडे नदीला आंघोळ. तुला लय मुळ काय ना तर त्याला का सुकू आंघोळ घाल. पण तुम्ही रात्री बोलत ना ते बाथरूमला गेले तर टॉर्च घेऊन जा म्हणून बघू नये तर त्याच्यानंतर येऊन त्याचा झोपले फुटला काय असतील. एवढा मोठा होतो त्याला वरच बरं दिसलं झोपायला. अहो झोपाच्या नादात झोपला असेल माणूस ना एवढं काय तुम्हाला हा, राडा एवढं करायची काय? गरज आहे झोपत त्यानं काय केलं असं ते जाऊ दे करीना. काय केलं तर साडू नाही चालली ना का? पण अहो राहू द्या 2-3 दिवस नाही नाही काही नाही काही तुमच्या वाचू काय खातो आम्ही नाही ते ना याच्या काय ते आणलं घडून खून पाणी मी एखाद्याचा तुम्ही लिखायचा का गपची. खून हा का झोपावरून हा चला तुम्ही लिखा नसन लिखत ना मग मला काय ते द्यावं लागेल. जे बोललेले मी काल खाली जा म्हणून अहो ऐका ना तुम्ही तुम्ही काय लगेच लिखत असं जा. हमरी तुमरी वरती येत आहे लिखत जा. का एका टोल्याच येऊन घेऊ तुमचा. साडू अरे काहीच नाही करेल मी मिळाला साडू तुला अहो साडू मिळाला. अहो त्यांना जेवण खाऊन तरी करून जाऊ दे लोक काय बोलतील पाहुणा काय नाही काय नाही उपाशी पाठवलं त्याचे काय? काय मोडलं नाही तिकडे करू खाईल. घरात कोणीच नाही. जेव्हा येत अहो नाही माय तो. बायको मेली तुम्हाला चांगलं माहिती आहे ना. मिली ना तुझ्या गुन्हा मिली मिलीच भीक माव काय तुझ्या गावात म्हणजे नाही सांगितलं ना अहो. नाही आमच्या घरी पाहून नाही द्यायचा. ऐका ना तुम्ही अगं काप वेगळा विचार करताय काय वेगळा विचार करते. अहो मला म्हणजे इकडं या जगामध्ये कोण आहे मला मेमरी सोडून हाय हाय मग मी आमने त्यानं जायचं आहे. त्या चुलत नेलं तर त्या बरं आता तू गपचीच लिखत तू का तुला धक्के मारू माऊस मेवण्या धक्के त्याला मारू का सख्खे मेवणे ती तिकडे सख्खी बायको कर 17 बायका कर तिकडेच राह परत आपल्या 4 पोरा कुठं बाईक करू का हा? सांगा. मग? 4 पोरा कुठे बायको देईल का एखादी आउट होई पण तिकडे ठेवी पण आमच्या घरी यायचं नाही आमच्या घरी पाय द्यायचा नाही आणि ज्या दिवशी पाय दिला ना तो पाय मी कापल्याशिवाय राहणार नाही. ते पाहतो ना सांगा का समज चल तुझी अहो जाऊ देत ना ते लेक पुढं. झोपलेच होते ना तू गप ग. चाललेच पुढं अहो पाहुण्यांना असं नाही करू हा? माणूस मात्र जाऊ दे अहो ऐका तर मी काय सांगते